रात्री 2 वाजता आमची दुकान कुणी फोडली. अचानक रात्री आम्हाला 2 वाजता घर सोडावं लागलं. सगळी पॅकिंग करून आता आम्हाला निघावं लागेल. हॅलो भावांनो, तुम्ही बघू शकता टाईम काय झालं इकडं. इथे मोबाईलमध्ये थोडं उलटं दिसत असेल तुम्हाला. 2 वाजून 4 मिनिटं झाली आणि हे बघा इकडे लेकरू किती जागे. तू कशामुळे जागे आहे? कुठं जायचंय? एवढंच संध्याकाळचं उठून बसली आहे. आणि एवढंच नाही मित्रांनो, तुम्हाला अजून एक दाखवतो, ते पण तुम्ही बघा. संध्याकाळचे 2 वाजून 5 मिनिटं झालीत आणि इकडे बघा अनुष्का पण काय करते हे बघा. तुम्हाला दिसत असेल काय चाललंय. एवढं संध्याकाळी उठून नेमकं करायली काय? 2 वाजता स्वयंपाक असतो. 2 वाजता हे बघा मित्रांनो, दिसते तुम्हाला 2 वाजता स्वयंपाक असतो. मित्रांनो काहीतरी स्पेशल आहे बरं का, त्यामुळं एवढा खटापिटा चालू आहे त्यांचा सध्या इथं. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. झोप आली असेल तर झोप. चल, तिला वाटायला आम्ही सोडून जातात का काय म्हणून ती आम्हाला राखणच बसली उठून. आम्ही अलाराम लावला होता 1 वाजून 40 मिनिटाचा. ही अलाराम वाजला की उठून बसली मित्रांनो. तिला वाटलं हिला सोडून जातो की कुठंतरी आम्ही. होय पप्पा तुम्ही कशाला उठलात मग? इतक्या लवकर आम्हाला म्हणतात उठा. बारीक कर. आपण गावामध्ये तर गल्लीमध्ये आपला आवाज सगळ्यात मोठा आहे. अंधार पडला, एवढं शांत वातावरण झालं आणि ही उलटं बोंबलती आहे जास्त. तर चला मित्रांनो बघूया आता कुठं जायचं काय जायचं कळलंच तुम्हाला. पहिलं तर मी आंघोळ करून घेतो. पहिले तुला आंघोळ करायची? चला. एवढ्या रात्री बघा अनुष्का काय करते. साफसफाई करणं चालू आहे, पाणी टाकणं चालू आहे तिचं. आणि ते पण आता दुकान उघडायचे रात्री 2 वाजता. चोर आले म्हणून आम्हाला हाणतील लोक. कारण की एवढ्या अंधारामध्ये जर आता दुकानचं शटर वाजलं तर लोक विचारानं बघतीलच ना. हे मित्रांनो आमची दुकान आहे, सगळ्यांना माहिती आहे आमची जुनी दुकान आहे ती किराणा. आणि इकडे बघा ही आपली वॅगनार झाकून टाकली बिचारीला इकडे शांतपणे. आणि तुम्हाला दिसत असं गल्लीमध्ये कोणीच नाही आहे, पूर्णपणे अंधार आहे बघा सगळीकडे. आता ही शटर उघडते. शटर उघडल्यामुळं मित्रांनो काय झालं माहिती आहे का, 2-3 घरातले सगळे लोक जागे झाले आणि बाहेर येऊन बघायला लागले अचानक कसं काय शटर वगैरे वाजलं त्यामुळं. तर त्यासाठी सॉरी बरं का, कारण कसं आता दुकान तर उघडायची होती आम्हाला. अनुष्काला थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं दुकानातलं. पण लोकांना वेगळाच गैरसमज झाला की अर्ध्या रात्री कोणी दुकान फोडली का काय झालं किंवा चोरं आले असा त्यांचा गैरसमज झाला होता बघा. त्यामुळे सगळेजण बाहेर येऊन बघत होते नेमकं झालं तरी काय. आणि ज्यावेळेस आम्हाला पाहिलं ते शांत झाले. चला तर मित्रांनो हे बघा आमची झाली आहे पूर्ण तयारी. आता आम्ही निघतोय. इकडे दिसत असेल तुम्हाला खुशी. आज पप्पा नाही आहेत आमच्यासोबत, आम्हीच चाललो आहे फॅमिली. हो चला तर येऊ पप्पा. अंशू झोपलेलं आहे. अंशू काय उठलेलं नाही आहे बघा अजून. थांब दरवाजा उघडतो. हे बघा आमची गाडी पण. त्याला ती झोपी ना, घाल ती झोपीचा पलीकडल्या साईडला. हळू झोपला. चल हो मध्ये दीदी, तू मध्ये बस. हा राहू दे खालटून दे. जा पुढं बस तू. खोलते हळू पडशील. ही 2 वाजल्यापासून एवढं बेजार केलं ना मित्रांनो आम्हाला हिनं. लय म्हणजे लय बेजार केलं आहे. बस मध्ये चल झोपू द्या तिथं. चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. काही नाही समोर ना. आता आमच्यासोबत अजून दुसरं कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. चला दिदू निघायचं. हा निघायचं आणि मी पुढं बसणार आहे बरं का. पुढं बस. मम्मीला पण बसू दे. ये तू पुढे यायचं. येऊ हां ये ना. नाही नंतर राहू दे. बस तिथपर्यंत जाऊ. बस ना नंतर ये पुढं. का पप्पा? येतो पप्पा. आणि इकडे बघा हे अनुष्का. ह्याचा व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या आधी कधी दिसला नसेल. आज व्हिडिओला सुरुवात करायला. आज आमचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे मित्रांनो. खूप दिवसांनंतर आज आम्ही मेहनत करतोय व्हिडिओ घेण्याची. आणि बरेच जण पण मिस करत होते आणि आम्हाला पण वाटत होतं पण टाईम भेटत नव्हता. पण आता सगळ्यांसाठी आम्ही टाईम काढला आणि आजपासून ब्लॉगिंग सुरू केली आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. इकडे बघा अंशला कसं झोपी घातला. इकडे आम्ही त्याला थोडी गादी बनवली इथं, त्याला झोपी घातलाय. आणि आमच्यासोबत आज पप्पा नाही आहेत. आमच्यासोबत कोण येणार तुम्हाला लगेच दिसेल. आता आधी एक वेळेस गेलतो त्यावेळेला पप्पाला घेऊन गेलतो. त्यावेळेस मावशी यायची असल्यामुळे जास्त जण काही गाडीमध्ये ऍडजस्ट बसत नव्हते. त्यामुळे पप्पा ह्यावेळेस नाही आले. मावशी आता ह्यावेळेस मावशी आणि कुणाल पण येतो. चला तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. चला बसा गाडीमध्ये. ह्याच्यासाठी तुला आधी फोन केला आम्ही खाली ये म्हणून.
तर बघा मित्रांनो मावशी पण आले. तर चला आता लवकरच भेटू. आपण कुठे जाणार आहे हे तुम्हाला लवकरच दिसणार आहे. नाही आमच्यासोबत वैष्णवी येणार होती, वैष्णवीचं कॅन्सल झालेलं आहे. मावशी आलेली आहे आणि कुणाल पण आलेला आहे. आणि इकडे बघा तुम्हाला दिसतंयच आमची खुशी तुम्ही सकाळपासून पाहताच आहे. होय 2 वाजल्यापासून उठली. तिला वाटलं की आम्ही तिला घेऊन जाणार नाही, कारण की तिला म्हणलं होतं तुला नको घेऊन जायचं, तू राहा इथंच. तर त्यामुळे ती 2 वाजल्यापासून आमच्या आधीपासून उठलेली, उठून बसलेली अगोदरच ती. तर चला मित्रांनो आम्ही मस्तपैकी आता फिरायला चाललो. सकाळी उठलं, सकाळचे भरपूर सारे काम केले. त्यानंतर आता बघूया आपण कुठे जायचं, लवकरच तुम्हाला कळणार आहे. चला निघायचं. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती लवकर या. सगळेजण बघ कसे झोपले होते. आमची चांगली झोप झाली, फक्त ड्रायव्हर मामाची नाही झाली. आम्ही किती आम्ही राहू द्या. सकाळी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 2 वाजल्यापासून जागाच आहे मी आणि यांची मस्तपैकी झोप चालू आहे. ही पण आता झोपली होती, पण कसं मी आता व्हिडिओ चालू करायचं म्हणून तिला उठवलं अगोदर. उठ म्हटलं. हो लय झोप लागली होती, कारण की 1 वाजल्यापासून उठलो आम्ही. 1 वाजल्यापासून स्वयंपाकाची तयारी, सगळं आवरून ते करून यायचं म्हणल्यावर, जरा बाहेर जायचं म्हणल्यावर लय आवरावं लागतं घरचं पण. आणि इतकी झोप लागली होती, आम्ही सगळेजण झोपले होते, फक्त हे जागे होते. मावशी चालू काय होती बोलणार आहे का? गाडी. मावशी बघा इकडे. मावशी बी लय जागी आता. त्यांची अख्खी रात्रच गेली जागी म्हणायचं, कारण की वैष्णवीचं बाळ सतवत होतं, त्यामुळे त्या थोड्या वेळ जाग्या होत्या 12 वाजेपर्यंत. आणि लगेच आम्ही 1 वाजता तो फोन केला त्यांना उठव म्हणून. त्या 1 वाजता लगेच उठल्या. नुसतं फिरायला जायचं बोलती आणि गाडीमध्ये मस्त झोपा काढते बघा. दिवसभर आणि फिरते, हा बघा गाडीत हे बघा बसते. किती केव्हापासून जागा आहे. ए बोलतो काय तू? जसा गाडीत बसलाय तसं जागा आहे हा. चला आता चहा वगैरे घेऊ. आता थोडं जवळपास आलोय म्हणायचं, अजून 100-1 किलोमीटर बाकी आहे. चांगलंय का नाही चांगलं? चहा प्यायचं लांब, टाइमपास साठीच थांबलोय आम्ही इथं. टाइमपास नाही, सगळ्यांना ताण लागली, ताण. पाणी प्यायचंय. पाणी एवढा मोठा जार आणलाय, पण पाणी बाटलीत वरी ठेवलं नाही यांनी सगळ्यांनी वरी. घ्या सगळ्यांना ताण लागली होती पाणी. मला. चला का रे बाळा? बसायचं गाडीत का, जायचंय का नाही? चला लय लांब जायचं अजून. हा. चला दे इकडे, चला. कोणाला द्यायचं अजून? ते कुठं बसलेला आहे? ते चहा घेऊन थांब ना, थांबून पुढे गेलो. अंशू हाय कर एकदा, हाय कर ना सगळ्याला. अर्धा झोपेतच आहे ते अजून. असले भयानक चिलट आहेत बाबा. हे बघा दिसते तुम्हाला ह्याच्यात सगळे चिलट आहे. हे बघा सारे रस्त्याने चिलट आहेत, एवढे भयानक चिलट आहेत. भयानक म्हणजे भयानक. चला तर मित्रांनो या सगळ्यांना चहा घ्यायला सकाळच्या वाजले 6:30 आणि आम्ही आता चहा घेण्यासाठी थांबलोय बघा. कारण की एक तर अशी झोप लागत होती ना. मी उठलेलो मित्रांनो जवळपास 1:30 म्हणजे 1:30लाच उठलोय म्हणायचं फिक्स. 1:30 वाजता उठलोय आणि त्यानंतर कंटिन्यू जागा असली झोप लागली. कधी एक तर जागरण आपल्याला करणं होत नाहीये आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टाइममध्ये असं जागरण व्हायला लागलंय, त्यामुळे झोप लागली होती बघा. हे बघा चहा घेतो इथं. अनुष्का पण आहे, मावशी पण आहे, सगळेजण चहा घेतात. आणि ह्या चिल्ल्या पिल्लांना पण काहीतरी खाऊ घालावं लागेल बघा. बिस्किट वगैरे जर खाल्लं ना मग थोडंफार हे पण जरा पोट वगैरे भरलं तर शांत बसतील बघा. हे आता द्यावं लागेल. दूध टाकून आला. दूध टाकायचं का? बिस्किट वगैरे आहे का? हाय बिस्किट. हा गाडीत. तुम्ही रात्री घेतलेले का? कोणता घेतला? 4 पुढे टाकले, 4-5 टाकले. हा? टाकलेत ना पार्ले, क्रॅक जग, मोनॅको. हे अलीकडे थांब आणतो. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तुम्हाला हे बघून तर वाटत असेल नेमकं आम्ही पोहोचलोय तरी कुठे माहिती आहे का बरं तुम्हाला. थांबा आता मी काहीतरी थोडंफार हिंट देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आम्ही नेमकं पोहोचलोय कुठे. तो समोरचा बोर्ड दाखव, समोरचा वरचा तो बोर्ड आहे, तो बोर्ड दाखव. एवढा रस्ता खराब आहे ना मित्रांनो, भयानक असा खराब रोड आहे बघा. आणि तुम्ही ट्रॅफिकचं पाहू शकता, सध्या ट्रॅफिक वाढायला लागले. आता हा बोर्ड बघून तुम्हाला कळलं असेल नेमकं आम्ही पोहोचलोय कुठे. दाखव बोर्ड नीट. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय फायनली शिर्डीमध्ये. आणि शिर्डीमध्ये कितीदा पण आलो तरी इथं उतरल्या बघा यांचं आवरणं चालू आहे इकडं. सकाळी आंघोळ केली नव्हती तसेच बसले होते वाटते गाडीमध्ये. फक्त पुन्हा आता अवतार नाही का झाला. तर मित्रांनो आता आम्ही फायनली शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे बघा. आता शिर्डीमधले म्हणजे आता जेव्हा दर्शन करायला जातो तेव्हा तर काय शूट घेणं मला नाही आहे मित्रांनो. आता कारण की कारण मोबाईल लॉकरमध्ये द्यावं लागतात, त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत घ्या पटापट आवरून आणि लवकर चला. आता सकाळच्या वाजले मित्रांनो 8
खूप वेळ झाला आम्हाला यायला, तरी पण बघू आता दर्शनाला किती वेळ लागतोय. हो गर्दी ए बाळा, हो का, त्याला 2 मिनिट मोबाईल दिला तो शांत बसलाय. झोप झाली होती, झोपेतनं उठला होता, थोडा झोपला होता वाटतं. हो दीदी, आवरून दिन म्हणून दिलाय आणि मला. चला 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 आवरा पटपट घ्या आवरून. तर मित्रांनो हे बघा, आता मी पोहोचलो शिर्डी मंदिरापाशी, साईबाबा मंदिरापाशी. आता मोबाईल लॉकरला वगैरे जमा करायचा, त्यानंतर काय व्हिडिओ वगैरे घेणं होणार नाही आहे, त्यामुळं चला. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झाल्यानंतर भेटतो मी तुम्हाला. अरे वा, काय मित्रांनो कसलं भयानक असं दर्शन झालं आहे आमचं. फक्त अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं बरं का बाबाचं. कसलीच गर्दी नव्हती, इतकं भारी दर्शन झाले आणि एकदम भारी वाटलं आम्हाला. आणि इथं आल्यावर खूप भारी वाटलं. आणि दर्शन घेऊन लय झालं, आम्ही अर्ध्या ते पाऊण तासामध्ये बाहेर आलो आहे. पण बाहेर आल्यापासून आमचा एवढा टाईमपास चालू आहे मित्रांनो, खूप टाईमपास चालू आहे. हे बघा, आता अनुष्काला जायचं थोडीफार खरेदी करायला, त्यामुळे आता बघू थोडंफार फिरतो इकडे तिकडे, बघू अनुष्का खरेदी पण काय करणार आहे. हो, काय घ्यायचं तुला आज? गेल्या वेळेस पप्पा आम्ही होतो ना, त्यावेळेस अनुष्काला काही मी खरेदीच करून दिलं नव्हतं. आता एवढं वेळेसारखं महाग लागले ना, काहीतरी घ्यायचं. आणि त्याचबरोबर आता मावशी पण सोबत आहे, सासू सुना दोघं सोबत असल्यावर तर काय बघायचं काम नाही. बघू किती बघू एकदा. ATM सोबत घेऊन आली आहे म्हणे. ATM, ते ATM मध्ये किती रुपये काय म्हणजे असतील 5-50 रुपये. किती रुपये मग? हे तू दाखव पिल्ला, पैसे दाखव पिल्ला. इथं माझ्या खिशात नाही. चालेल मग 10 काम 100 रुपये दिले नाही मला. मला दिलं नाही वाटतं म्हणून इथं बसले. तुम्हाला काय जेवायला दिलं नाही का? चला उठा, चला लवकर चला आधी उशीर झाला. कोणाला हातात राहू तुझ्या हातात राहू दे. ते माहिती ना आपल्याला कसं टाकून. राहू दे 2 मिनिट चला. अरे मला वाटलं आता तुम्ही थांबता, मी तिकडे जाणार आहे गाडी घेऊन परत. बरं चला उठा चला ना, टाईम नका करू जास्त. जेवण करायचं, भूक लागली एक तर. हां चला मित्रांनो, दर्शन वगैरे झाले, तिकडनं आम्ही इकडे आलोय. आता जेवण वगैरे करावं म्हटलं. यावरती दा म्हणे तू चल, खुशी तू चल, येते ते चल बघूच नको त्याच्यात, चल येते ते, चल. ते बघा आला चाललो आम्ही, बस तू चल. अनुष्का चल पटपट. एवढा मित्रांनो इथे कालवा चालू होता ना, आम्ही काय बोलतो ना, हे आम्हाला कळत नव्हतं बघा. त्यामुळं एवढी क्लिप मी व्हॉइस ओव्हर करतोय बघा मित्रांनो. तुम्ही गर्दी पाहू शकता, खूप सारी गर्दी. मी तुम्हाला गर्दी पण दाखवतो व्हिडिओच्या एंडला, तुम्ही बघा. आणि मित्रांनो आम्हाला खरं सांगतो खूप भूक लागली होती. आम्ही 10:30 वाजता इथं प्रसादालयामध्ये पोहोचलो. दर्शन तर आमचं लवकरच झालं होतं बघा मित्रांनो. आणि प्रसादालयामध्ये कधी प्रसाद खाईल, म्हणजे कधी पोट भरल याचाच विचार चालू होता आमच्यामध्ये. आणि मित्रांनो एवढी भारी अरेंजमेंट केली आहे, नाही तर खूप छान. आणि मित्रांनो तुम्ही प्रसाद पाहू शकता, प्रसाद देणं चालू आहे. आणि खरं सांगतो आम्ही शिर्डीला खूप वेळ जातो, खूप टाईम बरं का. 15 दिवसाला, 20 दिवसाला किंवा महिन्याला कंटिन्यू जाणं असतं आमचं. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही नक्कीच साईबाबांचा प्रसाद खातो बरं का. आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इतका भारी प्रसाद असतो, जेवण इतकं भारी असतं ना मित्रांनो, अरे यार मी सांगू शकत नाही. 2-3 भाज्या असतात, भात असतो, चपाती असती, आणि त्यामध्ये गोडमध्ये पण कधी शिरा असतो, कधी बर्फी असती. खूप सारे प्रकारचे वेगवेगळे आयटम तयार केले जातात बघा तिथं. आणि खरं सांगतो मित्रांनो मला तिथले अरेंजमेंट बघून खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि जेवण तर अरे यार विचारूच नका, तुम्ही तर पाहू शकता कसली भारी भाजी आहे आणि भात पण आहे. आता चपाती वगैरे देतील आणि लगेच आम्ही जेवण वगैरे करणार. आणि जेवण करून आम्हाला पुढे पण जायचं आहे बरं का. तसं आम्ही पुढे कुठे जायचं असं काही प्लॅन केलेलं नाही आहे, पण बघू नेमकं काय होतं काय नाही हे तुम्हाला लवकरच आमच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे. तर या सगळ्यांना जेवण करायला.